इंग्रेडियंट्स पाहूयात आपण. मी इकडे चॉप करून घेतलेला अनियन, वडाच्या पारंब्या, हिबिस्कस लीफ, हिबिस्कस फ्लावर, फेनुग्रीक सीड्स, करी लीव्ज, ॲलोवेरा, कोकोनट ऑइल आणि आवळा पावडर आणि भृंगराज पावडर पण घेतलेली. छान असं स्ट्रेन करून घेतलेलं आहे आणि हे ऑइल छान असं उकळून घेतलेलं मी. त्याच्यामध्ये सगळा अरोमा उतरलेला आहे जे आपण इंग्रेडियंट्स टाकलेले त्यांचा. आणि हे जे ऑइलचं उरलेलं आहे हे प्लीज तुम्ही वेस्ट करू नका. याला मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करा आणि हेअर्सला हेअर पॅक म्हणून यूज करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे ऑइल कसं वाटलं. तुमचे एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा. हे ऑइल मी स्पेशली माझ्या मावशीसाठी बनवलेलं, कारण की तिचे हेअर्स खूप ड्राय होत चाललेले आहेत आणि खूप तिचा हेअरफॉल होत होता. कारण की आता आपण एवढी आपल्या हेअर्सची काळजी नाही घेत, त्याच्यामुळे आपले हेअर्स खूप ड्राय वगैरे होत चाललेले आहेत. आणि माझं हायली रेकमेंड आहे की तुम्ही हे ऑइल नक्की यूज करा, कारण की मी पण हेच ऑइल यूज करते आणि मला खूप फरक पडलेला. कारण की माझ्या हेअर्सवरती खूप सारी ट्रीटमेंट झालेली आणि माझा हेअरफॉल खूप होत होता. तर हे ऑइल यूज केल्यापासून माझा हेअरफॉल आता खूप कमी झालेला आहे. माझे हेअर्स खूप हेल्दी झालेत. आणि हे जे ऑइलमध्ये आपले इंग्रेडियंट्स यूज केलेत हे सगळे नॅचरल इंग्रेडियंट्स आहेत. हे आपल्या हेअर ग्रोथसाठी आणि हेल्दी हेअरसाठी खूप यूजफुल आहेत. तर नक्की ट्राय करा. बाय, टेक केअर.